श्री स्वामी समर्थ श्री राजराजेश्वरी श्री दुर्गा सप्तशती। नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः। नमः प्रकृते भद्राय नियतः प्रणतः स्मताम। श्री दुर्गाय नमः। अध्याय 6। ओम नागधीश्वरी बैसली फणीमणी दीप्ता नळे शोभली देही कांती अशी दिवाकर जत्री नेत्रत्रये रेखिली। मला कुंभ कपाल दिवाकर जशी नेत्र रेखिली। मला कुंभ कपाल अंबुज करा चंद्रार्ध डोई दिसे। सर्वज्ञेश्वर भैरवाकनी अशी पद्मावती ध्यात असे। देवीचे ऐकून ऐसे दूत विद्रोह तो करी। दैत्यराजास विस्तारे कळवी वृत्त जाहले। ऐकोनी दूत वचना सक्रोध दैत्य राजतो। धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत त्या धूम्रलोचना जाणे आणावे ओढूनी तिला। धरुणी केस दुष्टीचे बलात्कारे करोनिया। तिच्या संरक्षणासाठी यक्ष गंधर्व हो कुणी। अवश्य तक्षणी त्यांना वधावे त्या महाशूरा। अज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन। 60 सहस्र दैत्याची सेना घेवोनी चालला। तेणे ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी। शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गजनी चालतो। मान मानिशी या वचना तरी ओढोनी कैसे मी। बलपूर्वक क्रोधाने नेईन बोललेला असे। दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी। मज ओढोनी निताना करी न नारी काय मी। ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन। हुंकार मात्रे अंबेच्या तक्षणी भस्म जाहला। दैत्य सेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी। बाणशक्ती परशुचा थोर वर्षाव चालला। देवीचा वाहन सिंह अयाळ हलवुनिया गर्जनी। सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे। दाडा पंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये। घायाळ करुनी टाकी महादैत्यासी सिंह तो। नखाने फाडले कोणा कोणाचे पोट तो चिरी। चपेटा मारुनी कोणा धाडाशी करी वेगळा। भुजा मस्तक तो तोडी दैत्याचे पोट फाडोनी। केसरी पैतसे रक्त आयाळ हलवोनिया। अति क्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला। मारी असुसर नेलला देवी प्रिय महाबली। धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले। दैत्यराज महाक्रोधे शुंभ संताप्त जाहला। कापती ओठ दैत्याचे चंडमुंड महाखळ। आज्ञा दे त्यास तो तेव्हा एका दैत्य महाबली। धरोनी केस ओढाती आणा देवी इथे तरे। ना जुळे तरी एक आहे शस्त्रात घ्यावही करा। आसुरी आपुली विद्या टाकुनी देवीचे वरी। बधावी जगात जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या। तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर। ओढुनी तयांना आणा दुष्ट स्त्री वधता बरी। श्री अच्युतम विरिचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे षष्ठोध्यायः। श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 7। ओम ध्याविती रत्नपीठा मधुर शुकस्वरा। एकी जे श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी। शिरी शशिकला वाद्य वीणा सुरंगी। कंठी कल्हारमाला नियमित विलसे। चोळीती रक्तवस्त्रा मातंगी शंखपाचा मधुर मधु मदा कुंकू भाळी विचित्रा। आज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुरंगिणी घेऊनी। चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्रह चालले। सिंहाचे वरी मंद हास्य करीतसे। दिसे हिमाचलाची या सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्जन्य दैत्य दुर्जना। धरण्याला भवानीशी तत्पर सर्व जाहले। अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावती। काळा रंग मुखी आला क्रोधे संतप्त जाहली। ललाटी भुरकुटी वक्र त्यात विक्राळ आनना। तलवार पाश घेवोनी काली प्रकटली स्वये। विचित्र खट वांगधरा मुंडमाळा गळ्यामध्ये। चित्तार चर्म परिधाना शुष्क मासा भयंकर। अति विस्तार वदना जिव्हा तरल भीषणा। निमगार्नस्तक नयना नादे घाबरती दिशा। वेगाने तुटली तेव्हा दैत्याच्या वर कालिका। भक्षी प्राणास त्यांची या पार्श्वरक्षक मारले। माहुत अंकुशधारी सांघटक गज सैनिक। एका हाती धरोनिया त्यांचा ती प्राण भक्षती। सारथी रथ अश्वादी दैत्य सेना महानती। भयानक काळमुखी कालीच्या नाश होतसे। लाथ गुद्दे कुणा मारी धक्के दे केस ओढोनी। गळा दाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने। असुरांची शस्त्र अस्त्रे तोडती तोंडात धरुनी त्वरे। तोडूनी फोडूनी टाकी दात चावीत अंबिका। सैन्य दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारले।
कित्येक प्राण घेवनी पळाले भयभीत ते. खडवांग तलवारीने दत्तांग्रे चावले किती. मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाफळ. क्षणात मारली सैना असुरांची महाबली. काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक. मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी. भयान लोचना देवी बाणानी न दिसे कुणा. मेघानी न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली. बाणचक्र पडोनिया होता ती लीन तक्षणी. सक्रोध गर्जना केली कालीने विकटाद्भुत. विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे. तलवार थोर घेवुनी देवी हुंकार देतसे. धरोनी केस चंडाचे पाडी मुस्तक भुवरी. मुंड धावोनिया येता देवी तलवार घेवोनी. क्रोधाने मारुनी त्याला संग्रामी लोळवितसे. महाबली चंडमुंड संग्रामी मारता असे. पळाली व्याकुळा सैना दैत्यांची सर्व बाजूनी. दोघांचे मुंड घेवोनी काली गर्जनी थोरती. चंडिके जवळी गेली विजयोन्मत्त बोलत. चंडमुंड पशुके हे भेट मी दिली जी तुला. शुंभ निशुंभाशी आता वधावे त्वा स्वयेरणी. पाहानी मुंड दोघांचे चंडमुंड विनाश तो. चंडिका देवी कल्याणी कालशी गोड बोलली. चंडमुंडास मारोनी आली तू मजपाशी गे. चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत विरिचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिकम मन्वंतरे देवी महात्मे सप्तमोध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 8. ओम प्रभात सूर्यापरी स्नेह नेत्री धरती. पाशांकुश भाषण हाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी. अशी सदा ध्यात असो भवानी. चंडमुंड महादैत्य दैत्य सेना महाबली. संग्राम मेली पाहोनी शुंभ संतापली मनी. असली नसली सैन्या दैत्यांची काढली रणा. आज्ञा देवोनी शुंभ साधी संग्राम सिद्धीसी. आज्ञा देवोनी शुंभ साधी. सेनापती जे शय्याशी उद्या युद्ध चला रणी. 84 कंबू नावाचे सैनिक घेऊनी चला. 50 कोटी ते वीर्य शत श्रौम कुलोत्तम. सेनापती तुम्ह जावे सैन्यासह रणांगणी. कालक दौहाद मौर्य कालकेय महायूर. युद्धाशी सज्ज होऊनी ममाज्ञेने चला त्वरे. प्रखर शास्ता तो शुंभ आज्ञा दैत्याशी देवोनी. सहस्र सैन्य घेवोनी युद्धाशी रणी जातसे. भयंकर दैन्य सेना पाहोनी चंडिका रणी. टंकार नादे भरवी धरणी गगन मातर. देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका. नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु. धनुष्य सिंह घंट्याचा नाद गेला दिगंतरा. उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव. तुमुल नाद तो ऐसा ऐकोनी दैत्य धावले. चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती. ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तिशाळ. ज्या पराक्रमे संपन्न देवाच्या प्रतिमा दुजा. चंडिके जवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी. रूपवेश ज्या देवाच्या शक्ती त्याची तशी दिसे. शस्त्रात घेऊनी हाती आपल्या युद्धात देवता. शस्त्रात घेऊनी हाती आपल्या युद्धात देवता. हंसयुक्त विमानेशी अक्षरसूत्र कमंडलू. आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी ती रणा. माहेश्वरी वृषभेशी त्रिशूल वरधारिणी. कंकण महानागाचे भाळी चंद्राधभूषण. कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी. शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा. वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर. शारंग धनु हाताशी एका हातात खडगते. श्रीहरी यज्ञा वारह वारही शक्तीचे तया. वारह स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित. नारही सिंह नृसिंहाची नृसिंहास परी आली ती केश झाडिता क्रोधे तारिती ते पडली धरणी. इंद्र शक्ती वज्र हाती ऐरावतारी दिसे. पंद्र पित्री इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र नासागरे. देवशक्ती सवे चंडी पाहुनी रणशंकर. वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडशी देतसे. देवी पासून ती वेळी देवी भीषण चंडिका. झाली प्रकट संग्रामी गर्जे शतशिवा तशी. श्री ती अपराजिता देवी जठा मुधुमिल शंकरा. म्हणे तू दूत होऊनी बोध शिंभू शुंभ नशुंभते. त्या आधी गर्वांधाशी तसेच दैत्य सैनिका. इच्छिती युद्ध दे त्यांना संदेश सांगणे असा. दैत्यांनो जा पाताळी जीवित पाहिजे तरी. त्रिलोक राज्य हा द्या इंद्रा देवाची यज्ञ भागतो. बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा. माझ्या शिवा तुम्हा लागी भक्षतील तक्षणी.
शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान जी जगी, शिवदूती जिचे नाव संसारी ख्यात जाहले. शिवबोधाचे ऐकोनी कात्यायनी जिथे असे, सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले. मत्सर हृदयी ज्यांच्या ते दैत्य अस्त्र झोकती, ऋषी शक्ती बाण आदी देवी लागोनी मारिती. टंकारुनी धनुष्याशी अस्त्रात्री पस्त्री शस्त्र दे, शस्त्रात तोडी दैत्याचे देवी भीम पराक्रमा. शूल मारुनी ती काली खटवांगे वधुनी कुणा, शत्रूच्या वेहुणी प्रणा विचरे रणभूमीशी. ब्रह्माणी कमंडलूचे जन फेकी जिथे कुठे, तेथील शत्रू निस्तेज होती ती हीन पराक्रम. माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुनी वैष्णवी, कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित. इंद्रशक्तीची या वज्रे शतशः दैत्य दानव, रक्त सांडून अंगाचे पडेल निष्प्राण भूमीशी. बाराही दंत दाढांनी चक्राने वार साधूनी, असंख्य दैत्य संहारी विचित्र लोभती पूर्वी. नारसिंही नखाग्राहे फाडी दैत्य महाबली, करुणी सिंहा दासी रणी फिरे भयानक. शिवदूतीची या नादे भयभीत असुरते, शिवदूतीची या हस्ते वध त्यांचा तो हो तक्षणी. मातृगण महाक्रोधी वधता दैत्य सैनिका, पळाली असुर सेना भयाने प्राण घेऊनी. दैत्याशी पळता पाहे रक्तबीज महाखळ, युद्ध लागी तये काळी तया संग्रामी धावला. रक्त देहातुनी त्याच्या सांडता एक थेंबही, तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढण्यालढी. इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती, मारी लक्ष साधोनी घायाळ दैत्य जाहला. थेंब रक्तातुनी आले तितुके दैत्य धावले, युद्ध खेळावया लागी सर्वाची तू पूर्ण आर्तता. वीर्य बल शौर्य युक्त रक्तबीज समानते, रक्त थेंबातुनी तेथे दैत्य उद्भवले ते समानते. मातृगणा सवे घोर खेळती युद्ध शूरते, शस्त्रात भीषण वर्षा चाले संग्राम भुवरी. पुन्हा वज्राची या घावे घायाळ रक्त सांडितो, रक्तबीज असंख्यात होती शत सहस्रिक. वैष्णवी चक्र सोडोनी करी घायाळ दैत्य तो, ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे. चक्रचा घाव लागोनी रक्त जे सांडले भूमी, सहस्रो रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले. शक्ती मारोनी कौमारी वाराही खडग घालूनी, माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित, त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी. गदाघात करोनिया स्वशौर्य पूर्ण दाविले, शक्तिशूलादि घातानी सांडले रक्त भूमीशी. रक्तबीज तयातुनी उद्भवले शताधिक, सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज तिथे तिथे. भयभीत झाल्या चित्ती तेणे संग्रामी देवता, पाहुनी खिन्न देवांशी काली चंडीशी म्हणे. चामुंडे आपले मुख पसरावे तुवा त्वरे माझी या, शस्त्रपाताने घायाळ रक्तबीज हा. रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे त्वा, महामुखे संहारता रक्त सारे विचरता रणात त्वा. क्षीण होऊनी तो दैत्य नष्ट होणार निश्चित, ऐशिया मुक्तीने पुन्हा रक्त रूपांतरा न ये, ऐसे बोलोन पुन्हा रक्त बीजाशी मारित. शोषले रक्त कालीने क्रुद्ध रक्त बीज जरी, गधा चंडीवरी हाणी नाश इच्छित देवीचा. थोडीही दुःखी ना झाली गदा सोसोनी चंडिका, रक्त बीजाची या देही देवीने घाव घातले. सांडले रक्त जे ते त्याचे कालिका नष्ट ते करी, रक्तापासून ते दैत्य मारी देवी तक्षणी. वज्रबाण खडग ऋषी रक्त बीजास मारित, चामुंडा रक्त संहारी तेणे दैत्य नव्हे पुन्हा. येणे विधी शस्त्रांत्राने रक्तहीन महाखळ, पडला निष्प्राण पृथ्वीशी नृपाळ रक्त बीज तो. अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला, महादैत्याची या वधे धैर्य देवांशी जाहले. मातृगण महासौख रक्तबीज न राहिला, रणोन्मादे अतिहर्षे रणी नाचती देवता. श्री अच्युतम विराचिताया प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे अष्टमोध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.